ठिकाणी तुम्ही बघू शकता हा ब्लाऊज आपण टीच केलेला आहे। ऍक्च्युली ह्या ब्लाऊज मध्ये इतका प्रॉब्लेम आला, तुम्हाला सुद्धा असे ब्लाऊज येत असतील ना तर प्रॉब्लेम येत असेल। आता याची जी बॅक साईडची ही डिझाईन होती ना, अगदी माझ्या मते 10 इंचापर्यंतच असेल उंचीला डिझाईन, ठीक आहे। आता 10 इंच ब्लाऊजची उंची कोण घालतं, ठीक आहे। तेवढ्या डिझाईन मध्ये ब्लाऊज होत नव्हता, तर आपण त्याला जुगाड म्हणजे खूप जुगाड केलेला आहे। ऍक्च्युली मला कटिंगचा व्हिडिओ टाकायचा होता, टीचिंगचा आणि कटिंगचा, म्हणजे कसं तुम्ही या प्रकारचा ब्लाऊज असेल तर ऍडजस्ट करायचं, परंतु वेळच नाही मिळाला मला। सकाळी सकाळी हा ब्लाऊज द्यायचा आहे। तर तुम्ही इथे बघू शकता हा ब्लाऊज आहे ना, मी काय केलं, वरच्या बाजूचा गळा हा साधारणतः 6 इंचाचा होता। त्यांना 6 इंचाचा गळा नको पाहिजे होता। मी त्यांना बोलले, म्हटलं जी ही डिझाईन आहे उलटी करून आणि मी बोटनेक मध्ये टीच करते, तसा गळा त्यांना नको पाहिजे होता। मग त्यांना ह्या प्रकारचा गळा घेतलेला आहे आणि इथे लटकन लावलेले आहेत, हे बघा या पद्धतीने झुमके टाईप मध्ये जे लटकन असतात ते या ठिकाणचे पॉइंट जास्त बाहेर काढलेले नाही, कारण बरेच कस्टमरचे ते असे उचकतात त्याच्यामुळे। तर खूप सुंदर हा गळा झालेला आहे। बॅकचा गळा तुम्ही इथे बघू शकता, खूप सुंदर पद्धतीने तयार झालेला आहे। अशा पद्धतीने बॅकला दिसणार आहे। आणि त्याच्यानंतर मी हे लटकन ह्या ठिकाणी लावलेले आहेत, हे हातानेच लावलेले आहेत। खूप सुंदर हे लटकन दिसतात, बघू शकता तुम्ही। अशा पद्धतीने हे लटकन खूप सुंदर दिसतात। आता हे माझ्या मापाचं नाहीये, परंतु तरी मी तुम्हाला टाकून दाखवते, मला टाईट येतं। तर अशा पद्धतीने खूप सुंदर दिसतात। पद्धतीने आपण हे लटकन लावलेले आहेत। आता हे ज्यावेळेस आपण हे लटकन वगैरे लावतो ना हाताने, तर त्यावेळेस आहे ना साधारणतः आपला एक ब्लाऊज शिवून होईल इतका वेळ त्याच्यामध्ये जातो। तर बऱ्याच ताईंचा प्रश्न असतो की ताई हे जर एक्स्ट्रा आपण लावले, कारण ते आपण एक एक मोती घेऊन तिथे आपल्याला लावायचे असतात आणि त्याच्यामध्ये आपला डबलचा वेळ जातो, ठीक आहे। तर त्याच्यासाठी तुम्ही एक्स्ट्रा चार्जेस घेणं खूप गरजेचं आहे, कारण त्या ठिकाणी जर आपण दुसरा ब्लाऊज शिवायला घेतला तर आपल्या त्या ब्लाऊजची शिलाई येते, बरोबर। म्हणून मग तुम्ही 200 ते 250 रुपयापर्यंत चार्जेस घेऊ शकता। 150, 100 परवडत नाही, 150 पासून पुढे स्टार्ट करावं, ओके। खूप दाट असतील तर अशा वेळेस थोडस जास्त चार्जेस घ्यायचं। थोडस तुम्ही गॅप ठेवून जास्त हे लटकन तयार करत असतील तर त्यावेळेस थोडस कमी घ्यायचं। म्हणजे हे तुम्ही किती दाट लावताय त्याच्यावर डिपेंड असणार आहे। त्याच्यानुसार 150, 200, 250 रुपयापर्यंत जास्तीत जास्त, ठीक आहे। अशा पद्धतीने हे आपण तयार केलं, खूप सुंदर दिसतात। साखरपुड्याचा ब्लाऊज आहे आणि फ्रंट साईडला बिना पॅडेडचा आपण ह्या ठिकाणी हा ब्लाऊज स्टिच केलेला। ओपन गळा आहे, इस्त्री करायची बाकी आहे। फिनिशिंग इस्त्री केल्यानंतर प्रॉपर फिनिशिंग येते। ऍक्च्युली द्यायचं आहे, कस्टमर केव्हा पण येऊ शकतं, कस्टमर आल्यानंतर लगेच प्रेस करून आणि मी देणार आहे, ओके। तर म्हटलं त्याच्या आधी तुम्हाला